ज्या शेतकऱ्यांचे अग्रिम पीक विमा क्लेम मंजूर झाले नाहीत त्यांनी कंपनीच्या हेल्पलाईनवर किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवावी असे निर्देश देण्यात आले आहेत। महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे काम वेगाने सुरू केले आहे। नवीन सोलर बस पंपासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। रब्बी हंगामासाठी युरिया आणि DAP खताचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाने दिली आहे, तरी काही ठिकाणी लिंकिंग होत असल्याची तक्रार येत आहे। थंडीला सुरुवात झाल्याने राज्यात गव्हाची पेरणी वेगाने सुरू, यावर्षी गव्हाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे। ज्या भागात जमिनीत ओलावा कमी आहे तिथे हरभऱ्याला हलके पाणी देण्याचा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे। काही कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी मजुराची कमतरता जाणवत आहे, त्यामुळे ऊस गाळप हंगाम लांबण्याची शक्यता आहे।